संध्याकाळची वेळ होती. रोजच्या प्रमाणे लता शेळ्या चारून आपल्या घरी जात होत्या. होय, ते शेळ्या पाळायचे आणि भांडी बनवायचे. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. घरात आई, वडील, दोन लहान बहिणी आणि एक लहान भाऊ होता. लता सर्वात मोठी होती. ती 17 वर्षांची होणार होती, पण त्यांनी अजून शाळा पाहिली नव्हती. लता अशिक्षित होत्या, पण तिचे सगळे भाऊ बहिणी शाळेत जायचे. रंगाने काळी आणि साधी दिसणारी लता रोज शेळ्या चरायची. तिने असे रंग आणि रूप आणले आहे, कोणाशी लग्न करेल कोणास ठाऊक. लता दीदींना आई वडील, शेजारी आणि सगळ्यांकडून अशा गोष्टी ऐकायला मिळणं सामान्य झालं होतं. तिचे नाव लता होते, पण सगळे तिला काली म्हणायचे. मी तिला नेहमी उदास पाहिलं होतं. दिवसभर ती आईला घरच्या कामात मदत करायची, मातीची भांडी बनवायची आणि रोज संध्याकाळी शेळ्या चरायला जायची. हा तिचा दिनक्रम होता. तिला कोणी मित्रही नव्हते. ती तिच्या वयाच्या मुलींसाठीही हसतमुख होती. दरवर्षी 9 दिवसांची शारदीय नवरात्री संपूर्ण भारतभर भक्तिभावाने साजरी केली जाते. दरवर्षी नवरात्रीमध्ये गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण वसाहतीमध्ये 9 दिवस कारवाई सुरू होती. नवरात्रीच्या काळात दररोज रात्री दुर्गादेवी समोर गरबा किंवा विविध प्रकारचे नाट्य नृत्य केले जाते आणि शेवटी आरती केली जाते आणि प्रसाद घेतला जातो. नवरात्रीच्या दिवसांत भक्तिभावाने भरलेले हे अतिशय सुंदर, मनमोहक दृश्य आहे. रोज नाट्यनृत्ये असायची, ज्यात मुलींना कधी देवी, कधी माँ दुर्गा, कधी माँ सरस्वती तर कधी माँ कालीचं रूप धारण करायचं. वर्षभरात ही एकच वेळ होती जेव्हा मी लतादीदींना आनंदी पाहू शकलो. सदैव दुःखी असणाऱ्या लतादीदी नवरात्रीच्या काळात नेहमी आनंदी दिसल्या, जणू प्रेमात पडल्या होत्या. कारण जेव्हा तिला काली मांचे रूप धारण करायचे होते, तेव्हा लतादीदींची निवड करण्यात आली, ज्यामुळे तिला खूप आनंद झाला. लतादीदींना नृत्याची आवड होती, म्हणूनच जेव्हा जेव्हा त्यांना स्वतःला सादर करण्याची संधी मिळते, तेव्हा त्या आनंदाने जमिनीला हात लावत नसत. ती स्वतःला माँ कालीच्या रूपात अशा प्रकारे सादर करायची की प्रेक्षकांना माँ कालीचे शक्तिरूप अवतरल्यासारखे वाटेल. तिला त्या रूपात पाहून मला तिच्यातील अनोखी ताकद जाणवली आणि या वर्षी तिला सर्वोत्कृष्ट नृत्याचा पुरस्कारही मिळाला. हा पुरस्कार मिळाल्याने तिला खूप आनंद झाला आणि त्या दिवसात तिला कृष्णवर्णीय असल्याचा अभिमान वाटला. काळ्या रंगामुळे ज्या लतादीदींची नेहमीच थट्टा होत होती, त्याच लताची माँ कालीच्या भूमिकेसाठी निवड झाली आणि ती आपली नृत्यकला सादर करू शकली. हे विचार करण्यासारखे आहे. दोष लतादीदींमध्ये नसून तिच्या काळ्या रंगाची खिल्ली उडवणाऱ्या त्या सर्व लोकांच्या विचारसरणीत होता. तुम्हालाही स्वतःचा अभिमान वाटतो का? किंवा तुम्ही तुमची शारीरिक रचना आणि दिसण्याची तुलना दुसऱ्या व्यक्तीशी करता का? मनुष्य प्राण्यांचा तुलनात्मक स्वभाव असतो आणि कधी-कधी आपला तुलनात्मक स्वभाव नकारात्मक रूप धारण करतो आणि तुलनेमुळे निर्माण होणारा द्वेष आणि उपहास आपले मनोबल कमी करते. अशा स्थितीत माणूस स्वतःला हीन समजू लागतो. स्वरूप, रंग आणि उंची आपल्याला अनुवांशिकरित्या दिली जाते आणि आपल्या नियंत्रणात नसते. यात काही उणीवा नसतात, पण त्या उणीवांव्यतिरिक्तही असे अनेक गुण आहेत ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. नो वन इज परफेक्ट, नो ह्युमन इज सुपिरियर ही इंग्रजी म्हण अगदी खरी आहे. कोणीही स्वतःमध्ये परिपूर्ण नसतो. तुम्हाला माहित आहे की कोणीही परिपूर्ण का नाही? कारण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण सर्व समान आहोत, जेणेकरून आपण प्रत्येक माणसाचा आदर करू शकतो. प्रत्येक माणसात गुण असतात, कौशल्ये दडलेली असतात, आपल्यात दडलेले गुण शोधावे लागतात.
म्हणून तुमच्या वैशिष्ट्यांवर काम करा, स्वतःला पुढे जाण्याची संधी द्या. तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. लक्षात ठेवा, रात्र अंधारली नाही तर आपल्याला सकाळचा प्रकाशही जाणवणार नाही. या विश्वात चंद्र आणि तारे नेहमी त्यांच्या स्थितीत राहतात, परंतु दिवसाच्या प्रकाशात त्यांचे अस्तित्व नसते. चमकण्यासाठी त्यांना गडद काळी रात्र लागते. म्हणून रात्रीचा काळोख ही त्यांची खासियत आहे, कमतरता नाही. प्रत्येक मनुष्य स्वतःमध्ये त्याच्या स्वतःच्या कमतरता आणि गुणवत्तेने परिपूर्ण आहे. तो सुंदर, विशेष आणि आदरास पात्र आहे. स्वतःची तुलना कोणाशीही करू नका. तुम्ही अद्वितीय आहात.